रांगोळी काढायची आहे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा स्केचिंग तर करायलाच लागेल. मग त्याच्यासाठी आम्ही ब्राऊन पेपरवर चारकोल पेन्सिलच्या साहाय्याने स्केचिंग करायला लावले. स्केचिंग करत आहे गणेश सालियन, ग्राफ टाकून स्केचिंग चालू आहे. नमस्कार मंडळी, मी स्नेहा माळवी सालियन. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी एक वेगळी व्हिडिओ घेऊन आली आहे रांगोळीची. तर उद्या आम्ही सकाळी पहाटे पहिली ट्रेन पकडून मालाडला जाणार आहेत रांगोळी काढायला. तर आता आम्ही सकाळी 4ची बसेवरनं ट्रेन पकडलेली आहे आणि आम्ही आता चाललो आहे मालाडला. आणि मालाडवरनं माहिती नाही कुठे जायचं आहे. माझ्या जोडीला एक गणेश चालली आहे. आम्हाला ही रांगोळी 11 वाजेपर्यंत कंप्लीट करायची आहे. तर आता भेटूया रांगोळी काढताना. पेपर कमी पडल्यामुळे 2 पार्टमध्ये स्केचिंग केले. एक बारका एक मोठा. छोटा पार्ट चिपकवलाय. कागज के 2 पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वही चला है रे. उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, के देखे न भाले न जाने न दाए रे. दिशाहारा केमन बोका मोंटा रे. कागज के 2 पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वही चला है रे. उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, के देखे न भाले न जाने न दाए रे. दिशाहारा केमन बोका मोंटा रे. के देखे न भाले न जाने न दाए रे. दिशाहारा केमन बोका मोंटा रे. रांगोळी काढायचं कारण असं की ही वेलकमची रांगोळी आहे. त्यांचे जावई गुजरातवरून पहिल्यांदा त्यांच्या घरी येणार आहेत, त्याच्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी ही रांगोळी काढायची आहे. तर ते येणार आहेत 11 वाजेपर्यंत. तर आम्हाला ही 11 वाजेपर्यंत रांगोळी कंप्लीट करायची आहे. तर आमची घाई झाली आहे आणि आम्ही रांगोळी करायला आता सुरुवात केली आहे. अर्धी रांगोळी झालेली आहे. बघूया आता कशी होते रांगोळी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला बघायला मिळेल रांगोळी कशी झाली आहे ती. जहाँ नहीं जाना था ये वही चला है रे. उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, के देखे न भाले न जाने न दाए रे. दिशाहारा केमन बोका मोंटा रे. भूक लागले म्हणून. काय झालं? अंधारात कशाला काम करते? लाईट गेली. उसने बात की
निघालो आणि आम्हाला परत फोन आला की रांगोळी खराब झालाय. आम्ही आता पुन्हा रांगोळी टचअप करायला चाललंय. आमचा अवतार जाम कंटाळा आलाय. अवतार असा झालाय ना, मेन म्हणजे भूक लागली आणि आज गरम पण एवढं होते काय कळत नाही. एकदम असं वाटतं मी आंघोळच नाही केले. आम्ही केले पण आम्ही सकाळची आंघोळ. तर बघू परत जाऊन काय खराब झालंय. एवढंसं कार्पेट तर नाही, चिपडे लोक असतात ना खरंच परत बोलवतात. मरो बघूया पुढे काय झालंय तिकडे, आता जाऊनच कळेल. परत रिक्षा डोळ्याकडे काल झाले बघ. आणि भूक लागले मेन म्हणजे ना. आला होता पण त्याचाच फोन आला. चल चढणार आहेत विरार ट्रेन. जराशी पुसलेली रांगोळी आणि आम्हाला साफ करायला नीट करायला बोलवलेलं आता झालंय. आजीबाईने आम्हाला नट्स दिले ते आम्ही खाणार. तर आता आम्ही वसईला पोचलेलं आहे. रांगोळी जराशी खराब झालेली ती पुसलेली होती ती नीट करून. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण की या व्हिडिओ फुकट आहेत. मी असं वाटते स्टेशनचा भिकारी हिने मला उचलून घेऊन हे कुठे बघ. आणि आजीबाईने आम्हाला हे नट्स दिलेले आहेत. हे अमेरिकेचे नट्स आहेत. बिचारीला आमची दया आली आमचा अवतार बघून. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. तर अशीच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रांगोळीची पुन्हा एकदा घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत बाय बाय.